नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। प्रत्येक भागामध्ये मिसळ बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, परंतु मी नेहमी घरी ज्या पद्धतीने मिसळ बनवते ती पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मिसळला परफेक्ट तरी कशी आणायची ह्यासाठी मी तुम्हाला इथे काही टिप्स देणार आहे। तसेच मिसळ बनवताना तुम्ही काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हेही मी तुम्हाला व्हिडिओ चालू असताना सांगेन, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आजच्या झणझणीत मिसळच्या रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी साधारणतः 1 कप मोड आलेली मटकी घेतल्यात। तुम्ही इथे मटकीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आपल्याला इथे शक्यतो मोड आलेलीच मटकी वापरायची आहे, जेणेकरून जो आपण रस्सा बनवू त्याची चव देखील वाढेल। इथे तुम्ही मटकी, मूग असे मिक्स कडधान्य देखील घेऊ शकता। मटकीच्या 3 पट पाणी इथे मी घालते। तसेच मटकी उकडतानाच यामध्ये मी पाव चमची हळद आणि अर्धी चमची मीठ घालून घेणार आहे। हे सर्व मिश्रण एकत्र करून साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर आपण ही मटकी शिजवून घेऊयात आणि एक उकळी आली की नंतर आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करून त्याला 4 ते 5 मिनिटांसाठी अजून शिजवून देणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता मटकी बऱ्यापैकी शिजत आले। इतपत मटकी शिजली की आपण गॅस बंद करून घेणार आहोत। अशा पद्धतीने भांड्यावर जाळी ठेवून मी इथे मटकी आणि पाणी वेगवेगळं करून घेते। मिसळसाठी जर आपण रस्सा तयार करणार आहोत त्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये पाव वाटी खोबरं पातळ चिरून घेतले आणि ते अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊयात। खोबरं छान गोल्डन ब्राऊन होत आले। आता ह्यामध्ये मी 4 ते 5 काळी मिरी, 3 लवंग, 1 छोटा दालचिनीचा तुकडा हे सर्व घालून पुन्हा एकदा हे परतून घेणार आहे। तसेच 1 चमचा पांढरे तीळ देखील ह्यामध्ये मी घालून साधारणतः अर्ध्या ते 1 मिनिटासाठी परतून घेते आणि नंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता पॅनमध्ये मी इथे 1 ते 2 चमचे इतकं तेल घातले। त्यामध्ये साधारणतः 2 मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने उभे पातळ चिरून घेतलेत। ते आपण चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा छान गोल्डन ब्राऊन होत आला तर त्यामध्ये मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे अशा पद्धतीने मी इथे बारीक करून घेतलेत ते घालते। आता हे मिश्रण देखील आपण चांगलं परतून घेऊयात। मिनिटभर परतून झाले। आता ह्यामध्ये मी 2 मध्यम आकाराची टोमॅटो कट करून घेतल्यात ती घालून घेते। साधारणतः टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे। मिश्रण तयार आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात। मिश्रण थंड होते तोपर्यंत मिसळसाठी लागणारे मसाले आपण एकत्र एका वाटीत काढून घेऊया। इथे मी 1.5 चमची कांदा लसूण मसाला, 1.5 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, 1.5 चमचे धणे पावडर, अर्धी चमची घरगुती मसाला, अगदी थोडीशी मी इथे हळद घालते, तसेच अर्धी चमची गरम मसाला आणि 1 छोटी चमची हिंग। आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून ठेवून देऊयात। इथे या ठिकाणी मी पॅन घेतला, त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालते, त्यामध्ये थोडंसं हिंग, तसेच मोहरी आणि जे आपण मटकी उकडवून घेतल्या ती घालून साधारणतः 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेते। आता ह्यामध्ये मी साधारणतः पाव चमची घरगुती मसाला आणि थोडंसं मीठ टाकून हे मिश्रण पुन्हा एकत्र करून घेते। तसेच वरून थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून आपण ह्याला लो टू मीडियम फ्लेमवर साधारणतः 3 ते 4 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊयात। मिसळच्या लेअरसाठी मटकी तयार आहे। आता आपण कट बनवायला घेऊया। मिसळला कट करण्यासाठी मी इथे खोलगट कढई घेतले, त्यामध्ये साधारणतः 3 पळी इतकं तेल घालून घेते। मिसळच्या कटासाठी आपण तेलाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवतो। आता जे मी मिश्रण सगळं भाजून घेतलं होतं त्याचे हे वाटण तयार करून घेतले ते घालते, तसेच त्यामध्ये मी फ्रेश कोथिंबीर घालते। आता हे मिश्रण चांगलं आपण परतून घेऊया। मिनिटभर मिश्रण एकत्र करून झाले। आता जो आपण मसाला एकत्र करून घेतला होता तो ह्यामध्ये घालूया। अशा पद्धतीने सर्व मसाले आधीच एकत्र केल्यामुळे आपल्याला हे सोयीचं जातं। आता हे सर्व मसाले आपण ह्या वाटणासोबत एकत्र भाजून घेऊयात। ही प्रोसेस आपल्याला
लो टू मीडियम फ्लेमवर करायची आहे। मिसळला चांगली तरी येण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्तच वापरायचं आहे, कारण तेल जर तुम्ही कमी वापरलं तर चांगला कट ह्याला येणार नाही। चवीनुसार मीठ देखील मी ह्यामध्ये घातलं आहे। तसेच आपल्याला इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचे प्रमाण देखील थोडेसे जास्तच ठेवायचे आहे, जेणेकरून त्याला छान लालसर तरी येते। वाटणाला छान तेल सुटले। आता आपण ह्यामध्ये जे मटकी उकळलेलं पाणी आहे ते घालून घेऊयात। थोडंसं इथे पाणी मी आधी घालून घेते आणि ह्या मिश्रणाला पुन्हा एकदा एक वाफ काढून घेते। बघू शकता आता ह्याचा कलर कसा आहे आणि आपण एक वाफ काढल्यामुळे ह्यातलं जे तेल आहे ते सर्व वरती आलेलं आहे। मी सुकी मटकी वेगळी बनवून घेतले, पण जर का तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही ह्या स्टेजला इथे ती मटकी घालून अजून 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेऊ शकता। मटकी उकळल्यानंतर जे पाणी निघालं होतं ते मी ह्यामध्ये ॲड केले। तसेच ह्यामध्ये मी थोडंसं नॉर्मल पाणी देखील गरम करून ॲड केलेलं आहे। फोडणीला कोथिंबीर घालताना एक तर ती एकदम बारीक चिरून घाला किंवा ती वाटणामध्येच वाटून घ्या, जेणेकरून ते अशा पद्धतीने दिसून येणार नाही। आता हा कट आपल्याला चांगला उकळवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर आपण हे उकळवून घेऊया आणि नंतर मीडियम फ्लेमवर ह्याला 5 ते 6 मिनिटांसाठी आपण उकळी काढून घेऊयात। जितका चांगला हा कट उकळला जाईल तितकीच त्याला तरी छान येईल। तुम्ही इथे बघू शकतात किती छान तरी आले। आता गॅसची फ्लेम बंद करून ह्या कढईवर मी झाकण ठेवून देते आणि नंतर अशा पद्धतीने जी तरी येईल ती वेगळी काढून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला सर्विंगला सोयीस्कर होईल। आता मी तुम्हाला मिसळ कशा पद्धतीने सर्व करू शकतो हे दाखवते। सर्वप्रथम ते इथे मी एक खोलगट वाटी घेतले, त्यामध्ये मी साधारणतः 2 ते 3 चमची सुक्या मटकीचा थर लावून घेते। त्यानंतर ह्यावर मी जे बाजारामध्ये आपल्याला मिक्स फरसाण मिळतं ते घालते। मिसळची तर्री आणि रस्सा मी या ठिकाणी वेगवेगळा करून घेतला आहे। इथे मी आता साधारणतः एक अर्धी वाटी इतका मिसळचा रस्सा घालून घेते। रस्सा घातल्यानंतर ह्यावर साधारणतः एक पाव वाटी इतका तर्री घालून घेऊयात। तुम्हाला मिसळ कितपत तिखट आवडते त्या पद्धतीने तुम्ही इथे तर्रीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता ह्यावर आपण बारीक चिरलेला थोडासा कांदा घालून घेऊया, तसेच थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा थोडीशी तर्री आपण ह्यावर घालून घेऊयात। तसेच गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर। आता मिसळची वाटी तर आपली तयार आहे। ह्यासोबत मी आता बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू एका वाटीत दिले, तसेच थोडीशी तर्री, सुकी मटकी, थोडंसं फरसाण आणि एका वाटीमध्ये दही देखील इथे सर्व केले। जर आपल्याला खाताना तिखट लागलं तर दहीमुळे तिखटपणा थोडासा कमी करता येतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाव इथे ठेवल्यात। अशा पद्धतीने आपली मिसळची प्लेट तयार आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।